नमस्कार मित्रांनो, महाटेट 2022 फेज 2 शिक्षक भरती संबंधी mahateacherrecruitment.org या शिक्षक पद भरती संबंधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरील पवित्र पोर्टल 2022 टॅबवर न्यूज बुलेटिनमध्ये काल दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे. प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. इतर काय माहिती दिली आहे त्याच्यात पाहू. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, तसेच पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना. दुसरा टप्पा TAIT 2022 एक्झाम दिनांक 9 एप्रिल 2025 काल आलेला आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत किंवा स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10 मार्च 2025 व 12 मार्च 2025 रोजींच्या सूचनांचे अवलोकन करावे. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत 10 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या कालावधीत सुविधा देण्यात आली होती. सदर दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्याची विनंती अर्ज विचारात घेता दिनांक 10 एप्रिल 2025 ते दिनांक 14 एप्रिल 2025 या कालावधीत बदल किंवा दुरुस्ती करता येईल. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत दिनांक 10 मार्च 2025 व 12 मार्च 2025 रोजीच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी. म्हणजे ही जी सूचना आहे ती SCBCचे जे नवीन आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे आणि ते आरक्षण लागू झाल्यामुळे फेज 2 मध्ये SCBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना चान्स देण्यात आलेला आहे आणि गेल्या महिन्यामध्ये त्यांना टॅब अवेलेबल करून दिला होता 10 मार्च 2025 तसेच 12 मार्च 2025च्या सूचनेप्रमाणे. मग त्याच्यामध्ये काय झालं होतं की 10 मार्च ते 21 मार्च 2025 पर्यंत त्यांना SCBC प्रवर्ग बदलण्यासंदर्भात सुविधा करून देण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं बदलून टाकणे किंवा दुरुस्ती करणे हे असंच त्यांना सुविधा देण्यात आलेली होती. परंतु वेळेवर त्यांना डॉक्युमेंट मिळालेले नाही, कारण एवढ्या 10 दिवसामध्ये डॉक्युमेंट मिळत नाही, ना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, ना नॉन क्रिमिनल मिळत नाही. मग अशा जी हे आहेत विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या आयुक्त महोदयांकडे अर्ज केलेला होता, त्यांना विचारणा केलेली होती. त्यामुळे त्यांना आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे की त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर तसेच इतरही दुरुस्ती नव्याने नोंदही करता येईल त्यांना किंवा दुरुस्तीही करता येईल, दोन्ही करता येईल. आता इतर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काही त्याच्यात दुरुस्ती करता येते का नाही हे पाहावं लागेल. तुम्ही स्वतः चेक करू शकता, एडिट करता येते का पाहू शकता. बरं, SCBCच्या विद्यार्थ्यांना मात्र 100% त्यांना नव्यानं ॲडिशनही करता येईल आणि दुरुस्तीसुद्धा करता येईल. तर त्याची शेवटची तारीख दिली आहे त्यांनी, म्हणजे सुरुवात तारीख आहे 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 पर्यंत 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आता आज 10 एप्रिल आज चालू आहे सध्या, तर पुढील 14 एप्रिल 2025 पर्यंत त्यांना बदल तसेच दुरुस्ती करता येईल. ठीक आहे. SCBCच्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वपूर्ण सूचना आहे, त्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. कारण त्यांनी त्यांची अडचण सांगितलेली होती. अनेक यूट्यूब चॅनलची जी टीचर आहेत यूट्यूब चॅनलवर शिकवणारी त्यांच्यामार्फतसुद्धा निवेदन दिलं होतं आयुक्त कार्यालयाला. तर त्यांचं मागणी मान्य करण्यात आलेली आहे. त्यांनी लवकरात लवकर टॅबमध्ये जाऊन दुरुस्ती करून घ्यायची आहे, बदल करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रीण नातेवाईकांना किंवा SCBC प्रवर्गातले जी आपले मैत्रीण बांधव आहेत त्यांना हा शेअर करायचा आहे आणि त्यांना फेज 2चा लाभ घेण्यासाठी सांगायचं आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.